नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी एकाच वेळी विषही आहे आणि औषधही. हो, आपण बोलतोय नक्स भूमिकाबद्दल. चला तर मग या रहस्यमय दुनियेत जरा डोकावून पाहूया. हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. निसर्गात सापडणारं एक अत्यंत कडू आणि विषारी बी, ज्याला होमिओपॅथीमध्ये एका खूप महत्त्वाच्या औषधाचा दर्जा दिला गेलाय. पण हे शक्य तरी कसं आहे? आणि हा जो विरोधाभास आहे ना, तो या औषधाला खूपच इंटरेस्टिंग बनवतो. तर आज आपण नक्स भूमिकाचा हाच सगळा प्रवास उलगडणार आहोत. म्हणजे ते नक्की कोणत्या प्रकारच्या व्यक्तींसाठी योग्य मानलं जातं, आपल्या आजच्या लाईफस्टाईलवर त्याचा काय उपयोग सांगितला जातो, शरीरावर त्याचे काय काय परिणाम होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची लक्षणं ओळखायची कशी, ह्या सगळ्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. या बियांचा प्रवास विषापासून औषधापर्यंत होतो तरी कसा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे बी आहे ना, त्याच्या मूळ रूपात म्हणजे नैसर्गिक स्वरूपात ते इतकं जास्त कडू आणि विषारी असतं की असं म्हणतात की ह्यापेक्षा कडू काहीच नसतं. आणि याच कडूपणामध्ये त्याचे सगळे विषारी गुणधर्म दडलेले आहेत. मग प्रश्न येतो की विषाचं औषध बनतं कसं? तर इथेच होमिओपॅथीची एक खास प्रक्रिया कामाला येते, ज्याला म्हणतात पोटेंटायझेशन. ह्या प्रक्रियेमुळे होतं काय की पदार्थाचे जे विषारी गुणधर्म आहेत ते नाहीसे होतात आणि त्यात एक आश्चर्यकारक उपचार शक्ती निर्माण होते असं सांगितलं जातं. आता एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट. होमिओपॅथीमध्ये असं मानलं जातं की नक्स वोमिका हे एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्वासाठी किंवा स्वभावासाठी जास्त योग्य आहे. चला बघूया ही व्यक्तिरेखा आहे तरी कशी. तर बघा, असं म्हणतात की नक्स वोमिका त्या लोकांसाठी जास्त चांगलं काम करतं जे दिसायला बारीक, सावळ्या रंगाचे असतात आणि स्वभावाने थोडे चिडखोर, उत्साही पण अधीर असतात. म्हणजे ज्यांना एका जागी शांत बसवत नाही. अशा लोकांचा कल जास्त अभ्यास करण्याकडे किंवा व्यसनांच्या आहारी जाण्याकडे असू शकतो. ते प्रकाश, आवाज, स्पर्श अशा बाहेरील गोष्टींना खूपच सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांना थंडीचा प्रचंड त्रास होतो. अगदी होमिओपॅथीचे जे जनक आहेत हॅनेमन, त्यांनी स्वतः ह्याबद्दल काय म्हटलंय ते बघा. त्यांच्या मते नक्स वोमिकाचा खरा प्रभाव त्या लोकांवर दिसतो जे उत्साही आहेत पण त्याचवेळी खूप चिडखोर आहेत, अधीर आहेत आणि ज्यांना पटकन राग येतो. आणि इथे एक गमतीशीर तुलना पण केली जाते. नक्स वोमिकाला अनेकदा पल्सिटिला नावाच्या दुसऱ्या एका होमिओपॅथिक औषधाचं पुरुष रूप मानलं जातं. बरं, तर आता येऊया या औषधाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे आजच्या काळात आपल्या मॉडर्न लाईफमध्ये याचा उपयोग काय? हे किती महत्वाचं आहे याचा अंदाज यावरूनच येतो की याला हॅनिमनचं सर्वश्रेष्ठ पॉलीक्रेस्ट औषध असं म्हटलं गेलंय. आता पॉलीक्रेस्ट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एक असं औषध जे अनेक वेगवेगळ्या आजारांवर चालतं, एक प्रकारे मल्टीपर्पोज रेमेडी. या औषधाचा संबंध थेट आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे होणाऱ्या त्रासांशी जोडला जातो. उदाहरणार्थ, सतत बसून काम करणं, खूप जास्त चमचमीत खाणं, सततचा मानसिक ताण, कॉफी, तंबाखू, अल्कोहोलचं सेवन, अपुरी झोप आणि वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक औषधं घेणं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे होणाऱ्या त्रासांवर हे एक उत्तर मानलं जातं. चला आता बघूया की नक्स वोमिका शरीरावर नक्की कसं काम करतं असं मानलं जातं, डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत. सगळ्यात जास्त परिणाम दिसतो तो पचनसंस्थेवर. म्हणजे पोटात जड दगड ठेवल्यासारखं वाटणं, तोंडाला आंबट कडू चव येणं आणि खास करून सकाळी उठल्यावर मळमळ होणं, ही याची काही लक्षणं आहेत. आणि एक खूप खास लक्षण म्हणजे रुग्णाला सतत वाटत राहतं की अरे एकदा उलटी झाली ना की खूप बरं वाटेल. शौचाच्या बाबतीत तर एकदम दोन टोकाची लक्षणं दिसतात. म्हणजे एकीकडे बद्धकोष्ठता, जिथे शौचाला जाण्याची इच्छा वारंवार होते पण पोट साफ होत नाही, तर दुसरीकडे याच्या अगदी उलट अतिसार, जो अनेकदा बद्धकोष्ठतेसोबत आलटून पालटून होतो. श्वसनसंस्थेच्या समस्यांमध्ये पण याचा उपयोग सांगितला जातो, खास करून अशा समस्या ज्या थंडीमुळे किंवा खूप कॉफी, तंबाखू, अल्कोहोलमुळे होतात, जसं की घसा खवखवणे, पोटात जडपणा वाटून दम लागणे आणि असा कोरडा खोकला जो मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत खूप त्रास देतो. आणि आता आपल्या शेवटच्या भागात आपण ती महत्त्वाची चिन्ह बघूया, ज्यांच्या आधारावर होमिओपॅथीमध्ये या औषधाची निवड केली जाते. हे काही खूप महत्त्वाचे म्हणजे गायडिंग सिम्पटम्स आहेत. जसे की इतर औषधांचे साईड इफेक्ट्स झाल्यावर उपचार सुरू करण्यासाठी हे पहिलं औषध मानलं जातं.
रुग्णाची बाह्य गोष्टींबद्दलची अतिसंवेदनशीलता हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि एक खूप विचित्र पण महत्त्वाचं लक्षण म्हणजे तापात थंडी वाजू दे, ताप येऊ दे किंवा घाम, रुग्णाला स्वतःला पूर्णपणे झाकून घ्यावंसं वाटतं. याला होमिओपॅथीमध्ये मोडॅलिटीज म्हणतात. म्हणजे कोणत्या गोष्टींनी त्रास वाढतो आणि कशाने कमी होतो. तर नक्स वोमिकाचा त्रास सकाळी जास्त विचार केल्यावर, खाल्ल्यानंतर आणि थंड हवेत वाढतो. आणि याउलट संध्याकाळी आराम केल्यावर किंवा दमट हवामानात बरं वाटतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की नक्स वॉमिका हे फक्त एक विष आहे, की एक उपचार, की मग ते आपल्या या धावपळीच्या तणावपूर्ण आधुनिक आयुष्याचाच एक आरसा आहे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.